सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. तुका म्हणे का निरसोनिया घेतो ना, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननीत पानी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोदरार्थावतारम्, कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्र, कलानिशिवादापनोदारदक्षम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपम. शुक्लं ब्रह्म विचारसार परमा, माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यन्धकारापः. हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतिं पद्मासने संस्थिता, वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. मयीं न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी, शुचिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरा. अथा वाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन्, ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकर. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु, जोदायको फलचारी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती. तुझ्या दर्शने
लोग स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता सामर्थ्याने गंगा सामर्थ्याने गंगा गिरीचा संकट जाई माघारा जय जय गंगा गिरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहोजी स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरूस सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो। आदिष्टान दैवत आदिशक्ती म्हाळसा माईच्या चरणावरती कोटी कोटी भावने वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र म्हाळसाकोर आई म्हाळसा माईच्या वास्तव्याने पुनीत असलेलं हे पुण्यक्षेत्र म्हाळसाकोरे या म्हाळसाकोरेच्या पुण्यक्षेत्रामध्ये
संत शिरोमणी श्रीमंत श्री संत ज्ञानोबराय यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्म महोत्सवाच्या निमित्ताने आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवाचा आजचा दुसऱ्या क्रमांकाचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत सुंदर अशी व्यवस्था आहे, सुंदर असं नियोजन आहे. साधू संतांची, भगवंताची अनंत कृपा आहे, आई जगदंबेची कृपा आहे. आपल्या सर्वांचं अधिष्ठान दैवत म्हाळसामाईच्या अनंत कृपेने आपल्या सर्वांचे मार्गदर्शक परमवंदनीय वैकुंठवासी गुरुवर रामगिरीजी महाराज वावीकर यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ माळ साकोरे यांच्या अथक परिश्रमाने, कष्टाने आणि योगदानाने सुरू असलेला हा सुंदर सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे प्राप्त आहे. या सेवेला सुंदर करण्यासाठी उपस्थित अनेक मान्यवर या ठिकाणी, प्रामुख्याने या ठिकाणी विनेकरी महाराज, इकडे सर्व मान्यवर टाळकरी, इकडे सर्व मान्यवर मंडळी, हे महाराष्ट्रातील सर्व नामवंत मंडळी, विशेषत्वाने हे विद्यार्थी मंडळी, एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. या सगळ्या बालगोपाळांना विशेषत्वाने धन्यवाद देतो. ही सर्वच मंडळी ज्यांच्या संस्थेतील या ठिकाणी आहे ते परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण राहुलजी महाराज डुंबरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व बालगोपाळ मंडळी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना विशेषत्वाने धन्यवाद देतो, कारण याच विद्यार्थ्यांमधून उद्या कोणीतरी चांगला कीर्तनकार, कोणी चांगला गायक, कोणी वादक, कोणी उत्तम असा कथाकार या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि म्हणून या सर्व बालगोपाळांच्या चरणावरती ज्ञानोबा तुकोबराय समजून नतमस्तक होतो. विनेकरी महाराज 2 वाघासारखे चोपदारे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आणि विशेषत्वाने कीर्तनाला सुंदर करण्यासाठी उपस्थित मान्यवर, त्यामध्ये गायक आणि वादक. खरं तर ही मंडळी आपल्याला नवरात्राच्या पर्व काळामध्ये लाभली, हे आपल्या सर्वांचं भाग्य. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवा. त्यांचा परिचय करून द्यायचा, खरं म्हणजे परिचय करून देण्याची वास्तविक पाहता गरजच नाही. उभ्या महाराष्ट्राला त्यांचा या ठिकाणी सुपरिचय आहे. आणि असे असणारे परम आदरणीय वंदनीय, ज्यांनी अत्यंत गोड सुरुवातीला सुंदर चल गायली, ते महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक. आणि विशेषत्वाने त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक चाली एकत्र करून परत मूळ चालीवरती येण्याचं ज्यांना जमलं ते म्हणजे संपत महाराज दानवे. कारण एकदा एक चाल लावून त्याचा उत्तरार्ध जर दुसऱ्या चालीचा गायला तर परत मूळ चालीवर येणं खूप अवघड जातं. सुनील महाराज, खूप अवघड जातं. परंतु या सगळ्या गोष्टी ज्ञानोबा तुकोबरायांच्या अनंत कृपेने ज्यांनी साध्य केल्या, असे आमचे जिवलग मित्र महाराष्ट्राचे गान कोकिळा संपतजी महाराज दानवे या ठिकाणी आहेत. त्यांना विशेष धन्यवाद आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दुसरे गायनाचार्य आणि त्याच तोडीचं व्यक्तिमत्व आणि खूप सुंदर गाणं. वारकरी संप्रदायामध्ये अनेक वर्षापासून वारकरी म्हणून सेवा करतात. अलीकडल्या काळामध्ये आपण त्यांना आता यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्राचे गायक म्हणून ओळखायला लागलो, परंतु वारकरी संप्रदायात त्यांची सेवा त्यांच्या लहानपणापासूनची आहे. आपण त्यांना आज पाहायला लागलो, परंतु ते अनेक वर्षापासून संप्रदायामध्ये पिढ्यानपिढ्या परिवारामधून वारकरी संप्रदायाची सेवा ज्यांच्या परिवारात आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये तार सप्तकातला आवाज म्हटलं की 1-2 माणसांचं नाव येतं. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाला नाव ज्यांचं लागतं ते आमचे अत्यंत जिवलग मित्र सुनीलजी महाराज या ठिकाणी आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा. सुनीलजी महाराज पवार, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज या ठिकाणी आहेत. अत्यंत गोड त्यांचाही आवाज आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आपल्याच गावातील ग्रामस्थ, काय नाव तुमचं? राजगुरू महाराज या ठिकाणी आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद. सोपदार महाराज हार्मोनियमवरती साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण, तुमचं काय नाव आहे? शिंदे महाराज, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित आम्हा सर्वांना वाजवणारे आदरणीय हरिभक्तपरायण प्रदीपजी महाराज बोराडे, एकदा जोरदार टाळी वाजवा. प्रदीप दादाचं वाजवणं खरं म्हणजे मला वाटतं प्रदीप दादा पखवाज वाजवत नाहीत, ते पखवाजाला बोलायला लावतात. आणि पखवाजाला बोलायला लावणारी माणसं खूप कमी आहेत. नाही तर दादाडांग ताताडांग कितकं लोक वाजवतात, लय लोक वाजवतात. परंतु कुठं काय पाहिजे, गायकाला काय समर्पक वाजवलं पाहिजे, ते गातोय मग आता त्याला काय चांगलं वाटेल हे समजून वाजवणं, ज्याला जमलं तो महाराष्ट्रभर फिरतो. आणि त्यातलं रत्न आहे, एकदम लहान आहेत, वयाने खूप लहान आहेत, आम्हा सगळ्यांना ज्युनियर आहेत, परंतु आपल्या पखवाजाच्या कलेने महाराष्ट्रभर फिरतात असे परम आदरणीय प्रदीप दादा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. या ठिकाणी विनेकरी महाराज आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. सर्वच मान्यवर आहे. साऊंड सिस्टीमची सेवा आमच्या रमेश भाऊंची साऊंड सिस्टीमची सेवा आहे, रमेश भाऊ साथी, त्यांनाही विशेष धन्यवाद. ऑपरेटिंग तुम्ही कोण, तुमचं काय नाव आहे? रोशन दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. रोशन दादांना विशेष धन्यवाद आहे. सुंदर ऑपरेटिंग करतात, तुम्हालाही विशेष धन्यवाद आहे. तुम्हाला सहकार्य करणारे सर्वच मंडळी, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. विशेषत्वाने साऊंड सिस्टीम जरी आज इथं एक असली
तर या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये साऊंडमध्ये ज्यांची नावं आहेत असं एक नाव अजून एक आपल्याला इथं कीर्तन ऐकण्यासाठी लावलं म्हणजे आमचे निखिल दादा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप गोड साऊंड सिस्टीम त्यांची आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. या ठिकाणी तळवड्यावरून उपस्थित आमचे मंगेश भाऊ या ठिकाणी आहेत, राहुल दादा, संदीप दादा उपस्थित आहेत, आमचे दशरथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खानगाव थडी, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. अजून भरपूर मान्यवर आहेत माझ्यावरती प्रेम करणारे, मला ज्यांनी या ठिकाणी बोलवलं, माळ साकोरे ग्रामस्थ आणि सर्वांच्या माध्यमातून ज्यांचा संपर्क माझ्याशी झाला, आदरणीय वंदनीय आमचे शरद भाऊ गवारे, त्यांनाही विशेष धन्यवाद. आणि सर्व सप्ताह कमिटी, विशेषत्वाने त्यांचं नाव याच्यासाठी घेतलं की आपल्या या परिसरामध्ये, आपल्या या गावामध्ये आणि या पंचक्रोशीला एक वारकरी संप्रदायाचं देणं त्यांच्या माध्यमातून मिळालं, ते म्हणजे स्नेहाताई. आदरणीय स्नेहाताईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आज या वयामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये ते अभ्यास करत आहेत, परंतु त्यांचं भविष्य खूप चांगलं आहे. वारकरी संप्रदायाचं खरं तर त्यांना परिवारापासून देणं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची साधना त्या करतायत. अत्यंत चांगल्या पद्धतीचे ज्ञानोबरायांची, निवृत्तीदादांची त्यांना कृपा लाभेल, मुक्ताई मातेची, म्हाळसामाईची कृपा त्यांच्यावरती होईल. खूप गोड चांगल्या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. आमच्या क्षेत्रामध्ये, या क्षेत्रामध्ये जितकी कला आहे तितक्याच नम्रता सुद्धा लागते. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आम्हाला रोज त्याचा अनुभव आहे. या क्षेत्रामध्ये जेवढी कला पाहिजे तितकीच नम्रता पाहिजे, तेव्हा समाज प्रेम करतो, नाहीतर प्रेम करत नाही. आणि ती नम्रता मला ताईमध्ये वाटली. खूप तुमचं भविष्य चांगलं आहे आणि म्हणून आपल्यालाही विशेष धन्यवाद देतो. सर्वच ग्रामस्थ मंडळी, माता मावल्या बहुसंख्येने आहेत, पितृजन वर्ग बहुसंख्येने आहेत, आमचे यूट्यूबवाले दादा, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवरांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. आता जर कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहिलाच असेल तर माई बापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशी आपल्या सर्वांच्या चरणावरती विनंती करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल हो. माझ्या बरोबर उपस्थित माझे अत्यंत जीवलग मित्र आणि आम्ही जिथून येतो असं योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थान सरलाबेट गोदावरी धामचे ज्येष्ठ मृदंग वादक परमेश्वरजी महाराज भारत आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. ते आवर्जून या ठिकाणी लाभलेत. वाजवा, जोरदार वाजवा. तुम्हाला विशेष धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पैकी या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून संसार परमार्थाची मीमांसा करतात. सर्वांगाचे कान करून लक्ष माझ्याकडे ठेवा. बरोबर वेळेत मला कीर्तन तुम्हाला द्यायचं आहे, समजेल असं द्यायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकात जन्माला आलेला जीव आहे तो प्रत्येक जीव 3 पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकतो. कोणत्या कोणत्या 3 पद्धती आहे महाराजांनी सोपं सांगितलं. महाराज म्हणतात, काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्तीत जगतात, काही माणसं आपलं आयुष्य निवृत्तीत जगतात आणि काही माणसं आपलं आयुष्य प्रवृत्ती आणि निवृत्तीची सांगड घालून जगतात. हे प्रवृत्ती निवृत्ती थोडंसं 9 ते 11च्या कीर्तनाला जडच आहे, मी सोपं करून सांगतो, सोपं ऐका. महाराज म्हणाले, काही माणसं आपलं आयुष्य फक्त प्रपंचात जगतात म्हणजे संसारात जगतात, काही माणसं आपलं आयुष्य फक्त परमार्थात जगतात आणि काही माणसं संसार आणि परमार्थाची सांगड घालून आयुष्य जगतात. पण ऐका, संसार परमार्थाची सांगड घालून आयुष्य जगणं इतकं सोपं नाही जितकं मी बोललो. खूप अवघड आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे शब्द आहे. किती अवघड. तुकोबराय म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती संपादिले दोन्ही एकहीन दानी घडे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. महाराज म्हणाले, 2 गोष्टी एकाच वेळी साध्य करायला गेलं की होय अपघात शरीराचा. म्हणजे अपघात झाल्या वाचून राहत नाही, अर्थात अनर्थ झाल्या वाचून राहत नाही. म्हणजे 2 गोष्टी एकाच वेळी साध्य होत नाही. ते कबीरदासजींचा एक दोहा प्रसिद्ध आहे. कबीरदासजी म्हणाले, रे कबीरा कबीरा रे ए चाखा चाहे रामरस राखा चाहे मान, एक म्यान में 2 तलवार, न बैठे न सुने कान रे कबीरा. कबीरदासजींचे म्हणणं असं आहे, तलवार ठेवण्यासाठी वापरली जाणारी वस्तू तिला म्यान म्हणतात. तर तलवार ठेवत असताना एका म्यानीत एका वेळी 1 तलवार बसते, 2 नाही. तसं जन्माला आलेल्या जीवाला एका वेळी एकच साध्य करता येतं, 2 नाही. पण ऐका, तरी सुद्धा काही जीव मृत्यू लोकात असे जन्माला आले ज्यांनी संसारही सिद्ध करून दाखवला आणि परमार्थही सिद्ध करून दाखवला. त्यातला पहिला वर्ग संतांचा आहे आणि दुसरा वर्ग परोपकारी जीवांचा आहे. विठ्ठल विठ्ठल.
परोपकारी जीवनचा दुसरा वर्ग आहे. परोपकार म्हणजे नेमकं काय? सोप्या सोप्या भाषेत असं आहे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, नाही का? पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धनवान है जग में, कभी इंसान निर्धन है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न कतराए उसे इंसान कहते हैं. साने गुरुजींचे शब्द. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. चुकलं काय? याच्या पुढे दोन कडवे रचलेले आहेत. मी एक सांगतो फक्त. सांगू का? हे आपला धर्म आहे, साने गुरुजींचं नाही. साने गुरुजींनी सांगितलेलं वेगळा आहे. आपला धर्म. कधी बैल नांगरीने कोरावे, कधी कुदळीने तासावे. बांध बांध. नाही जमलं तर खुरप्यानी कोरावे, पण जगाचे. हा आपला धर्म आहे. साने गुरुजी म्हणतात, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तयाचा कोणी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थ प्राणही द्यावे, सत्याचे, परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. एखाद्या वेळी अडचणीतल्या माणसाला मातृभूमीसाठी अडचण असेल, गरज असेल, तिथे आम्ही आमच्या प्राणाची आहुती द्यावी असं साने गुरुजी सांगतात. त्याला धर्म म्हणतात, त्याला धर्म जपणं म्हणतात. आणि परोपकार सुद्धा त्यालाच म्हणतात. सोप्या भाषेत ऐका, लक्ष मायकडे ठेवा. परोपकार कशाला म्हणतात? चार भिंतीच्या आत राहून चार भिंतीच्या आतल्या माणसांचा विचार करत जगणं त्याला परोपकार म्हणत नाही, त्याला स्वार्थ म्हणतात. चार भिंतीच्या बाहेर निघून परिवाराचा विचार सोडून जगासाठी जगणं त्याला परोपकार म्हणतात. परोपकारासाठी जगणारी माणसं खूप कमी आहे. ऐका, शतक 16 आहे. 16व्या शतकामध्ये चारही बाजूने तुमच्या आमच्या मुघली सल्तनती आमच्या मानेवरती थयथया नाचत होत्या. चार बाजूने आमच्या मुघली सल्तनती आमच्या मानेवरती नाचत होत्या आणि आम्ही पारतंत्र्यात जगत होतो. फक्त आणि फक्त पारतंत्र्य, पाहिजे तसा अत्याचार, पाहिजे तसा अन्याय आमच्यावरती केला जात होता आणि आम्ही तो मुकाट्याने सहन करत होतो. आमच्यावरती अत्याचार केला जात होता. तो शतक होतं 16वं. ऐका, त्या 16व्या शतकामध्ये आम्ही फक्त अत्याचार सहन करत होतो. आमच्या माय मावल्यांवरती उघड्या डोळ्यावरती अत्याचार केले जात होते, पण बगावत करण्याची हिंमत ताकद आमच्यामध्ये नव्हती. आम्ही पुढे सरकत नव्हतो. का? कारण बगावत करण्यासाठी आम्ही पुढे सरकलो तर धडापासून मान वेगळी केली जात होती. त्या अवस्थेत आम्ही जगत होतो. ते शतक 16वं होतं. त्या 16व्या शतकामध्ये तुमच्या आमच्यावरती होणारा अत्याचार एका आईला पाहावला गेला नाही. ती आई जाधवांच्या घरात जन्माला आली, भोसल्यांच्या घरात लग्न झालं आणि पुण्या प्रांतामध्ये सुप्या प्रांतात राहायला आली. ती माय दुसरी तिसरी कुणी नाही, ती जिजाऊ मासाहेब आहे. ती जिजाऊ मासाहेब ज्यावेळी सुपे प्रांतात राहत होती त्यावेळी तिने उघड्या डोळ्यांनी माय मावल्यांवरती होणारा अत्याचार, शेतकऱ्यावरती होणारा अत्याचार पाहिला. मी तुमचा टाइमपास करत नाही, महत्वाची गोष्ट अशी आहे, जिजाऊने उघड्या डोळ्यांनी आईवरती होणारा अत्याचार ज्यावेळी पाहिला त्यावेळी जिजाऊने ठरवलं की आता हा अत्याचार संपला पाहिजे. माझा शेतकरी, माझा कुणबी राजा स्वतंत्र झाला पाहिजे. यांना अन्यायातून मुक्त केलं पाहिजे. कोण करील? मग आपल्या नवऱ्याला सांगावं असं वाटलं. पण नवऱ्याला सांगून फायदा काय? ज्या नवऱ्याला सांगावं तो शहाजी राजा सुद्धा मोगलांचीच चाकरी करतात. वडिलांना सांगितलं पाहिजे. पण वडिलांना सांगूल काय?
वडिलांना सांगून सुद्धा उपयोग नाही. मालोजी राजे हे सुद्धा, जाधवाचा परिवार सुद्धा मोगलांची चाकरी करतो. उपयोग काय सांगावं कुणाला? कोण करील या अन्यायातून मुक्ती आपली? आता विचार करत 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 जिजाऊच्या मनात एकच विचार आला होता. पोटामध्ये गर्भ वाढत होता. त्या गर्भाकडे पाहिलं, जिजाऊने विचार केला, आता कुणाला सांगण्याचा उपयोग नाही. आता सांगायचं ते फक्त याला निर्माण करायचं. त्या गर्भाकडे पाहून शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर पाहिलं. त्या शिवाईचं मंदिर गाठलं. जसं माळसामाईचं मंदिर आपल्या दरबारात आहे, तसं शिवाईचं मंदिर शिवनेरी किल्ल्यावरती होतं. त्या शिवाईच्या मंदिरात जिजाऊने हाक दिली, हे आई, हे चंडमुंड शक्ती भवानी, या महाराष्ट्रावरती, या राज्यावरती अत्याचार होतोय, अन्याय होतोय. माझ्या माय मावल्यांची अब्रू लुटली जाते, माझ्या शेतकरी राजाचे अब्रू लुटली जाते. हे आई, तुला यावं लागेल. हे माय, दार उघडावं लागेल. दार उघड, दार उघड, दार उघड. अग दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गांबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी. महिषासुर मर्दनाला गोरी, महिषासुर मर्दनाला गोरी. तापाची करावया झाडणी, तापाची करावया झाडणी. लागसी तू निर्वाणी, पावस निर्वाणी, निर्वाणी. आईचा 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 जोगवा, जोगवा मागेल. आईचा जोगवा, जोगवा मागेल. आईचा जोगवा, जोगवा मागेल. आईचा जोगवा, जोगवा मागेल. जोगवा, जोगवा मागेल. आईचा जोगवा, जोगवा मागेल. जोगवा मागेल. आईचा जोगवा, जोगवा मागेल. उदे गांबा बाई बाई, उदे गांबा बाई, उदे गांबा बाई बाई, उदे गांबा बाई, उदे गा माळसा बाई बाई, उदे गा माळसा बाई, माळसा बाई बाई, उदे गा माळसा बाई. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला गांबे, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. उधळ 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 उधळ. तुम्ही लई वाजू नका बरं का. एखादं उठण खाली, त्याचा काही नियम नाही. दशरथ भाऊ, ते काय नाही, अंगात येणं म्हणजे वाजायचा गुणधर्म आहे. चांगलं वाजायला लागलं का अंगात येऊ शकतं, त्याचं काही नाही. मग कीर्तनात झालं असं म्हणून सांगतो. कालच झालं, ते अंगात आली आई एकाच्या, मावशीच्या एका अंगात आली. तिनं काय केलं, तिनं जसं अंगात आलं तर शेजारच्या 2-3 जणी जोडून काढल्या. त्या अंगात आले, अंगात आल्यावर नाही ना समजत काही. दोघी तिने हाता खालून काढल्या तिने दोघी. काय गोंधळ झाला. आयोजकांचं काय करतं, पांढरा कडून आणतील, कुकू कडून आणतील. बुक्याचाच ताट घेऊन पळाली ती. बुक्यानी शांत झाली, तो भागणार आला, पण गोंधळ होऊ शकतो. म्हणून आई जगदंबेला हाक दिली, हे माय, यावं लागेल तुला. शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊने हाक दिली, माई, तुला यावं लागेल, तुला यावं लागेल. या अन्याय संपवावं लागेल महाराष्ट्राचा. त्या जिजाऊची हाक शिवाई देवीने ऐकली, तुळजाभवानी ऐकली, कृपा केली. आणि 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. मुद्दा माझा इथं संपतो नाही, पुढे महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी राजे जिजाऊंच्या उदरातून जन्माला आले. त्यांनी क्रांती केली, महाराष्ट्राला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य निर्माण झालं. मुद्दा ऐका, या 16व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी माणसं जन्माला आले, जे फक्त अत्याचार सहन करत होते आणि मुकाट्याने पुढे चालत होते. कुणीही बगावत केली नाही, एकालाही वाटलं नाही बगावत करावी. पण एवढ्या सगळ्यात एक जिजाऊ जन्माला आली, ज्या जिजाऊला वाटलं की बगावत केली पाहिजे, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. म्हणून त्या जिजाऊने असा पुत्र जन्माला घातला. आईच्या जगदंबेच्या चरणावरती साकडं घातलं, असा पुत्र जन्माला घातला, आणि ज्या पुत्राने स्वराज्य निर्माण करून दिलं. म्हणून ऐका,
कितीतरी जिजाऊ आत्ता असतील, कितीतरी जिजाऊ जन्माला आल्या असतील, पण सगळ्याच्या सगळ्या जिजाऊ आपल्या लक्षात राहिल्या नाही. पण एकमेव जिजाऊ आपल्या लक्षात राहिली, ती पण फक्त जिजाऊ नाही तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणून लक्षात राहिली. याला परोपकार म्हणतात. हा परोपकार करण्याची भूमिका आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. परिवाराचा विचार करून जगून काय, आपल्या परिवाराचा विचार करूनच जगत चाललो आपण. मग ऐका ना, आपल्या परिवाराचा किती दिवस विचार केला म्हणजे आपला परिवार आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवील. माझं उदाहरण वेगळं आहे, मला प्रश्न विचारावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. इथं बसल्यापैकी किती लोकांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो आहे? नसन तर नाही म्हणा, आपलं काय त्याच्यापेक्षा काय आऊत खोळंबेले का? नाही म्हणा, पंजोबाचा नाही. बरं, खापर पंजोबाचा नाही, जाऊ मरू, त्याच्यापेक्षा काय नाही. डोपर पंजोबाचा पुढे जाऊच नको का? काय काय म्हणते, खापरण नेपरण डोपरण आपरण इतक्या लांब कुणकडे, इथं म्हाताऱ्याचाच फोटो नाही ना. का बरं नाही? ऐका, माफी मागून बोलतो तुम्हा सगळ्यांना. ज्या रक्ताने आपल्याला जन्माला घातलं, ज्या रक्ताने त्या हाताच्या फोडासारखं आपल्याला वाढवलं, ज्या रक्ताने त्या हाताच्या फोडासारखं वाढवून कागदाला कागद लावून प्रॉपर्टी, पैशाला पैसे लावून संपत्ती आपल्यासाठी वाढवली, त्या रक्ताचाच फोटो आपल्या घरात नाही. इतके बेईमान माणसं आपण आहेत, माय सगट आपण सगळे. ज्या रक्तानेच आपल्याला जन्माला घातलं त्या रक्ताचाच फोटो आपल्या घरात नाही. इतके बेईमान माणसं आहे. पण इथं बसल्यापैकी एकही माणूस मला असा दाखवा ज्याच्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा फोटो नाही. इथं बसल्यापैकी एक माणूस मला असा दाखवा ज्याच्या देवघरामध्ये माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी नाही. इथं बसल्यापैकी एखादा माणूस दाखवा ज्याच्या घरात माझ्या तुकोबरायचा गाथा नाही. एकही सापडायचं नाही. मग तुकोबरायचा, ज्ञानोबरायचा, छत्रपती शिवाजी राजांचा आपला काय रक्ताचा संबंध आहे काय हो? नाही हो. रक्ताच्या संबंधाचे नदीने वाहतात, नदीने. ते नदीला वड्याला जर पाणी आलं आणि घरात म्हाताऱ्याचा फोटो जर लय खराब झालेला असला ना, तर मग ते पोरं म्हणते, दही अरे म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला. मग अरे पूर किती पाणी आलंय, घराचे घर वाहून चालले, द्या सोडून. म्हाताऱ्याचा फोटो सोडला जातो, परत आणला जात नाही. ऐका त्याच्या पुढचं, त्याच भिंतीवरती असलेला माझ्या छत्रपती शिवरायांचा फोटो त्याच पाण्यामध्ये टाकला जातो खराब झाल्यानंतर, पण शिन्नरच्या बाजारात गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला म्हणतात परोपकाराचं जगणं. मरून जगणं कशाला म्हणतात? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे वाजव एकदा जोरात वाजव. एक तर टाळी वाजायची तर मोकळ्या मनाने वाजा. हो ग, असं करू नका अजिबात. मला ते अजिबात आवडत नाही. वाजव, मोकळ्या मनाने वाजा. खरं म्हणजे असं आहे, तुम्हाला मी सांगत आता जाऊ, सांगू नये सांगायची पाळी आली. एक तर वक्त्याने श्रोत्यांकडे टाळीच मागू नये असं शास्त्र सांगतं. वक्त्याने श्रोत्यांना टाळी मागू नये असं शास्त्र सांगतं. पण शास्त्र त्याच्या पुढे जाऊन सांगतं, श्रोते चिंगूस असल्यानंतर मागितल्याशिवाय राहू नये असं शास्त्र सांगतं. म्हणून मागायची पाळी आली तुम्हाला. वाजवा एकदा जोरात टाळी वाजवा सगळे. आणि हे बघा लक्षात ठेवा, कलाकार की जान तालिमी होती. सप्ताह किती दिवस? 11 दिवस, बरोबर ना? 11 दिवसात सप्ताह आहे. थोडे थिडके 11 दिवस तुम्हाला सप्ताह करायचा आहे. आज दुसरा दिवस आहे. सांगून जातो तुम्हाला, गायकाने सुंदर चाल गायली की टाळी वाजून त्याचा सन्मान झाला पाहिजे. एखाद्या कीर्तनकाराचं वाक्य तुम्हाला आवडलं की टाळी वाजून त्याचा सन्मान झाला पाहिजे. महाराजांचा पाकवास तुम्हाला आवडला की टाळी वाजून सन्मान झाला पाहिजे. आमच्या लेकरांची पावली तुम्हाला आवडली की टाळी वाजून त्याचा सन्मान झाला पाहिजे. हा सगळ्यांनी मिळून करायचं कीर्तन. तुम्ही आम्ही केळी मिळी गदारुळी आनंदे, त्याला कीर्तन म्हणतात. आणि म्हणून मग नाही तर आम्ही कीर्तन कर, तुम्ही भीटी पाहायचं, त्याला कीर्तन म्हणत नाही. सगळ्यांनी मिळून करायचं, एकदम मोकळ्या मनाने टाळ्या वाजवायच्या. तसं कलाकार की जान तालियो मी होती. तुम्ही टाळी वाजवल्याने इथं काही मिळत नाही. स्फुरण येतं. काय येतं? पुरण नाही, स्फुरण म्हणजे अजून काहीतरी म्हणण्याची, अजून काहीतरी चांगलं म्हणण्याची आपल्याला
एक उत्कंठा निर्माण होते, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. तसं गाण्याचे श्रोते मंडळी आहेत, एवढी सुंदर साऊंड आहे, एवढे सगळे कलाकार मंडळी, त्यामुळे तुम्ही श्रोते गाण्याचे आहातच, त्याबद्दल वाद नाही, फक्त सत्कार करत नाही. तर मग ते वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे, ज्याला गाणं कळतं त्याच्या समोरच गात जा, ज्याला गाणं कळतं त्याच्या समोरच गात जा, नाही तर उगा यांना देऊच नका. लोकाला गाणं कळत नाही, उग लोक मारक्या म्हशिवानी पाहतात. आपण काही म्हणा, आता माझा थोडा स्वभाव गाण्याचा आहे, मला लई वाईट अनुभव येतो. आपण जर गाऊन एखादं प्रमाण गायलं ना असं म्हटलं ना तर लोक अशी पात्र देतात आपल्याकडे. आपण विनोद सांगा ते असेच पाहतात, काही एखादा प्रसंग सांगा रडायचा ते असे पाहतात. मग कधी कधी मला असं संपत महाराज प्रश्न पडतो सुनील बाबा की आपल्या दाव्याच कीर्तन चालू आहे काय, इतके बेसूर पाहतात. बरं मला कळत नाही, कीर्तनात आल्यानंतर इतकं तोंड सोडून बसायची काहीच गरज नाही. देवाच्या दरबारात भगवंताचं भजन करायला, श्रवण करायला आपण आलो, आनंद घेतला पाहिजे. हे कीर्तन हे परमार्थ आनंद देणार आहे, आनंदाने ऐकलं पाहिजे, आनंदाने श्रवण केलं पाहिजे. ते इंगळे मामा म्हणायचे म्हणून तिथून मुद्दा बाजूला गेला. ते एक दृष्टांत सांगायची, तो सांगतो, एकदा टाळी वाजव विठाला विठाला. ते म्हणायचे, ते पूर्वी सुधीर फडकेंचं नाव ऐकलं का, बाबूजी. बाबूजी त्यांचं टोपण नाव होतं. गीत रामायण ज्यांनी गायलं ते. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे, पूर्ण जाहले जनतन रूपाचे, हेत अंतरीचे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हे ऐकलं का तुम्ही? हे ज्यांनी गायलं ते बाबूजी, ते सुधीर फडके. किंवा लाजली 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 सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. हे ज्यांनी गायलं ते बाबूजी. ते एकदा पूर्वीचा काळ, बसचा प्रवास चालू होता, आणि बसचा प्रवास चालू असताना बस बंद पडली. जुना काळ होता, एवढे साधनं नव्हते, ट्यूबलेस टायर नव्हते, साधे टायर होते, पंचर काढायचे टायर होते. आणि मग गाडी बंद पडली तर ड्रायव्हरने, कंडक्टरने सांगितलं सगळ्यांनी खाली उतरा, पंचर काढायला वेळ लागेल. सगळे खाली उतरले. खाली उतरून सगळे सावलीला बसले. सुधीर फडके बाबूजी त्यांनी आपली पिशवी घेतली आणि ते एका सावलीला बसायला आले. ते एका सावलीत बसले. असा पार होता, तर त्या पारावरती बसताना त्या गावागावात पार असतो बाबा, प्रत्येक गावात पार असतो, आणि त्या गावावर, त्या पारावरती बसणारे ठराविक माणसं, पक्की माणसं असतात. म्हणजे ते तिथं थोडक्यात असं म्हणलं तर वाव का नाही, उगते द्यायला राहते, दत्तक द्यायला राहतात पाराला. म्हणजे साऱ्या गावाच्या बातम्या जवळजवळ त्या पारावर त्यांच्याकडे राहतात. त्यांना बरं म्हणजे विशेष असं की त्यांना बातम्या शोधायला कुठं जावं लागत, बातम्या त्यांना शोधित येतात तिथं असे. तर ते 4-2 जण बसलेले होते. मग बाबूजींनी ती पिशवी अशी घेऊन आले, ते बसले सावलीला. बसल्यानंतर त्यांनी पाहिलं, इतका अप टू डेट माणूस, जॅकेट वगैरे घातलेला माणूस, बॅग वगैरे इतका दिसणारा, ब्राह्मणगडी सुधीर फडके, एवढे उच्चतम गायक, जगप्रसिद्ध गायक. आणि मग त्यांनी ते बॅग ठेवले, ते बसले. तर ते 4-2 जण होते, त्याच्यातलं एक जण म्हणे, का पाहुणे कांच्या गावचे तुम्ही? आता सुधीर फडके म्हणे, मी पुण्याचा आहे. म्हणे इकडं कोणकडं? म्हणे चाललो अमुक अमुक गावाला भजनाचा कार्यक्रम आहे. तिकडं भजनाचा म्हणजे तुम्ही गायक आहेत का? म्हणे हो मी गायक आहे. म्हणे मग होऊन जाऊ दे 2-3 भजन. सुधीर फडके म्हटले, असं म्हणता येत नाही, त्याला स्वर लागतो, तबला लागतो, पखावाज लागतो, कोरसला माणसं लागतात, असं म्हणता येत नाही. एक मात्र म्हणे होऊन जाऊ दे 2-4 गाणे म्हणा, तेवढाच आमचा टाइमपास होईल. बाबूजी म्हणे अहो असं नाही जमत, त्याला सगळं संगीन लागतं, असं कुठं जमत असते काय? त्यातले एक जण म्हणे त्याला येतच नसन तो मुद्दाम म्हणून राहिला. आता असं म्हटल्यानंतर बाबूजींना असं वाटलं, नाही मी म्हणतो पण मग 4-2 जण पाहिजे त्याला, मला साथीला वादक पाहिजे, गायक पाहिजे. म्हणे एवढंच ना,
म्हणलं की ते जत्राचा टाइम चालू होता, त्यांच्या गावात तमाशा येईल होता. ते दोघं जण गेले तर तमाशातून ते ढोलकीवाला एक जण सुनील महाराज एक ढोलकीवाला आणला, ते तुंतुनेवाला धरला, ते चिपळेवाला 2-4 जण ते अशी घेऊन आले. ते सगळ्यांकडे असे घेऊन आले आणि बाबूजींनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी डोक्याला हात लावला. ते म्हणे भाऊ अरे यांच्या बरोबर नाही म्हणता यायचं मला, यांच्या बरोबर मला भजन म्हणता येईल का, नाही जमायचं. पण मग ते म्हातारा म्हणे मी म्हणलो होतो ना तुम्हाला याला जमतच नसन, हा शहाणपणा करतो. मग आता ते असं म्हणल्यानंतर त्यांना बाबूजींना असं झालं एखादं भजन यांना म्हणून दाखव. मग त्यांनी त्यांच्या स्वरामध्ये ते ढोलकी लावून घेतली, ते चिपळ्यात तुंतुना लावून घेतला आणि त्यांना असं उभं केलं. आणि मग बाबूजींचं एक प्रसिद्ध भजन आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. बाबूजीने ते भजन म्हणायला सुरुवात केली. बाबूजी असं सुरुवात केली, स्वर लावला आणि ते म्हणतात की ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हो दत्त गुरु दिसले, मला हो दत्त गुरु दिसले. हे भजन नाही त्यांनी गायलं. आणि मग त्यांनी गायल्यानंतर जसं मी म्हटल्यानंतर यांच्याकडे पाहतो, मग हे माय मागं म्हणतात का नाही हे वाजित आहेत, तसं बाबूजींनी त्यांच्याकडे पाहिलं. ते आहे का ध्यानात का परत सांगू? ते मागचे ते 2-4 जण त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचं म्हणून झालं, त्याने त्यांच्याकडे पाहिलं, त्यांनी लगेच सुरू केलं, या लाग बाई दत्त गुरु दिसले, बापूला बाई दत्त गुरु दिसले, भावड्याला बाई दत्त गुरु त्याच्यामुळे ज्याला कळन त्याच्या समोरच गात जा विठाला इथं ज्याला कळेल त्याच्या समोरच गायलं पाहिजे. ऐका, इथं ज्याला कळेल त्याच्या समोर गायलं पाहिजे, पण देवाच्या दारात तसं नाही. गाता येईला तेनेची गावे, गाता येईला तेनेची माझे भोबडिया बोला, माझिया भोबडिया बोला, माझिया भोबडिया बोला, माझिया भोबडिया बोला, माझिया भोबडिया बोला. चित्त द्यावे बा विठ्ठला. इथं बसलेल्या माय माऊलींनो ऐका, एखाद्या वेळी तुम्हाला मी सांगितलेला अवघड शब्द कळाला नसेल, ग्रंथातलं वाक्य समजलं नसेल, तुकोबरायचा अभंग उमजला नसेल, नाही संतांच्या ज्ञानोबरायची ओवी कळाली नसेल, काही कळू देऊ नका. ऐका, माझ्या तुकोबरायचे शब्द, नाथबाबाचे शब्द, ज्ञानोबरायचे शब्द, माझ्या संतांचे शब्द असे, चित्त द्यावे बा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला, माझी बोबडिया बोला. बोबड बोललात तरी देवाला आवडतं, फक्त मनापासून. विठाला मला यायचं नाही, निरोप देईल सांगितलं. असं चला घरी, सगळेचे सगळे बोबड्याच्या घरी आले. बोबड्याच्या घरी येऊन उभं राहिले. बोबड्याच्या दारात कृष्णाने पाहिलं, बोबड्या आतमध्ये लपलेला आहे. कृष्ण बाहेरून हाक मारतो, बोबड्या, अय बोबड्या बाहेरी. बोबड्या आतून असा पाहतो डोकून,
सगळेच आलेले आहेत. कृष्णाकडे पाहून बोबड्या म्हणतो, कितना मला तुमच्या बरोबर यायचं नाही. बोबडा होता ना तो. मला तुमच्या बरोबर यायचं नाही. कृष्ण म्हणला, अरे असं काय करतो, आम्ही तुझ्या दारात आलो, कमीत कमी बाहेर ते. बोबड्या म्हणतो, कितना तुला सांगितलं ना माझ्या बरोबर बोलायचं नाही, तुम्ही थकले भामते, माझ्या बरोबर बोलायचं नाही, मला तुमच्या बरोबर यायचं नाही. अरे पण बाहेर ते राजा माझ्याशी बोल, तुझ्यापाशी आलो, नाही यायचं, आतमध्ये येईल मग बाहेर जर नाही आला तर. बोबड्या बाहेर आला आणि जसा बोबड्या बाहेर आला तसं कृष्णाला विचारतो. कृष्ण विचारतो, बोबड्या अरे झालं काय राजा, एवढे सगळे आपण इतक्या दिवसापासून एकत्र आहे, खेळतो, बोलतो, बागडतो, तुला काय झालं अचानक येणार नाही म्हणतो. मग बोबड्या कृष्णाला सांगतो, रे कितना रे कितना रे कितना आले दायबा कितना, आले दायबा कितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनं बा. दायबा कितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनं बा. दायबा कृष्णा आता गल्या येईन तुमच्या संगतीनं. दायबा कृष्णा आता गल्या येईन तुमच्या कृष्ण म्हणला, झालं काय सांग, नेमकं अडचण काय तुझी. मग बोबड्याने बोलून दाखवलं. बोबड्या काय म्हणतो, ऐकच ना, हे बघ मला बाकीचे लोक तलाक देतील त्याचं काही नाही, मला तुझ्या गली सुद्धा तलाक झाला. काय झालं मग बोबड्या सांगतो, एक दिवशी यशोदा माईनं, एक दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ बोल्या केल्या ले बा. एके दिवशी यशोदा माईनं मऊ मऊ बोल्या केल्या लेवा. थमद्या पोलांना दोन दोन दिल्या, मला तर हल्दी दिली लेवा. थमद्या पोलांना दोन दोन दिल्या, मला तर हल्दी दिली लेवा. मी तुम्हा गाया गेलो लेवा, कुतकुत मला धरलं लेवा. मी तुम्हा गाया गेलो बा, कुतकुत मला धरलं लेवा. पदा 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 मारले बा. म्या बुंद 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 लल्ले बा. पदा 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 मारले बा. बुंद 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 लल्ले बा. दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनं बा. दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीनं बा. दायबा कृष्णा आता गल्या येईन तुमच्या संगतीनं बा. दायबा कृष्णा तुझ्या बरोबर यायचं नाही कितना. आले एकदा नाही घडलं तर दोन वेळा घडलं. एके दिवशी यशोदा माईनं काहीचा खल्वस काढला ले बा. थमद्या
दिला मला उलटक दिलेली बा थंब्या पोलांना वाती वाती दिलाले मला उलटक दिलेली बा मीत मागाया गेलोले बा मुतकुन मला दल्लेली बा बद 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 मारलेले बा पुंदू 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 लल्लोले बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा कृष्णा नाही येणार तुझ्या बरोबर एवढा त्रास तुझ्या घरच्यांकडून मला झाला बोबड्या वाक्यात बोलला बोबड्या शब्दात बोलला बोबड्या शब्दात रडून सांगितलं पण कृष्णाच्या अंतकरणात चिर पडली कृष्णाने हात धरला बोबड्या चल घरी आईकडे घेऊन गेला आई बाहेर यशोदा माईला बोलवलं आणि सांगितलं आई का ग बोबड्या बरोबर असं वागलीस बोबड्याला अर्धीच वाटी दिली बोबड्याला एकच चपाती दिली एकच पुरणपोळी दिली असं का केलं त्यावेळी कृष्णा यशोदा माई म्हणते कृष्णा अरे लहान होता बोबड्या मला वाटलं किती खाईल कितीक नाही म्हणून थोडं दिलं राजा त्याला कृष्णाने सांगितलं आई लक्षात ठेव माझ्या मित्रांमध्ये कोणी लहान नाही आणि कोणी मोठं नाही सगळे माझेच आहे सगळे माझ्या जवळचे आहेत म्हणून देवाला प्राण दिला ना देवाला आपण आपलं अंतकरण दिलं ना चित्त दिलं ना मग देव सर्वस्व द्यायला तयार असतो फक्त द्या मग आईसाठी सुद्धा आपल्याला तेच द्यायचंय नवरात्र म्हणजे नेमकं काय करायचंय नवरात्र म्हणजे काय करायचंय उपवास आपले कडक चाललेत आपली परंपरा आहे उपवासाची आपली परंपरा आहे आपण ती पाळलीच पाहिजे आपण ती केलीच पाहिजे पण त्याच्याही पुढे जाऊन नवरात्र ऐका रोज वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालण्यापेक्षा जिच्या अंगावरती साडी नाही एखाद्या अशा स्त्रीच्या अंगावरती साडी द्या तुम्ही दान द्या एखादी साडी तुम्हाला खरं नवरात्र घडेल दुसरं काय नवरात्र आहे अरे इथे परोपकाराचा नवरात्र आहे इथे परोपकाराचा परमार्थ इथे परोपकाराचा उपकाराचा केलेला जाणारा परमार्थ समाज कार्य आम्हाला ओळखून ठेवतं म्हणून लक्षात ठेवा माणसाने तशा पद्धतीचं आणि एक नवरात्रमध्ये आता ते दांडियाचं आपल्याकडे नाही आपल्याकडे संतांचे विचार आहेत म्हणून सप्ताह आहे परंतु बऱ्याच ठिकाणी नवरात्राच्या मंडपामध्ये दांडियाचे कार्यक्रम चालतात पण ह्या सगळ्या दांडियापेक्षा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एखाद्या वेळी नाही दांडिया खेळता आलं तर चालतील नाही दांडियाला जाता आलं तर चालेल पण रोज सकाळी उठून आमची पोरं काय करतात काय करतात तुमच्याकडे ऐक नाही दुर्गा दौड ऐक नाही तुमच्याकडे नाही दुर्गा दौडला प्रत्येकाने प्रत्येक गावामध्ये दुर्गा दौड केली पाहिजे प्रत्येक गावातल्या गल्ली गल्लीतून वस्ती वस्तीवरून 9च्या 9 दिवस 10च्या 10 दिवस 11च्या 11 दिवस रोज एक गल्ली ठरवून त्या कोपऱ्यापासून मंदिरापर्यंत रोज ज्योत घेऊन यायला पाहिजे याला दुर्गा दौड म्हणतात तुम्ही दुर्गा दौड नंतर पहा मग या सगळ्या गोष्टीपेक्षा करण्यापेक्षा सकाळी उठून रोज प्रत्येकाने दुर्गा दौड या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे ते आपल्या धर्माचा सन्मान आहे आणि म्हणून नवरात्र 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 वेगळं काय परमार्थ 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 वेगळा काय याच्यामध्ये वेगळा कुठलाच परमार्थ नाही आपल्या अंतकरणापासून केलेली कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये जगाचं चांगलं असेल जगाचं चांगलं आपलं चांगलंच आहे पण जगाचंही चांगलं असेल असा कुठलाही तुमचा विचार असू द्या त्यालाच परमार्थ म्हणतात विठाला संतांनी परमार्थही सिद्ध केला प्रपंचही सिद्ध केला परोपकारी पुरुषांनी परमार्थ प्रपंच दोन्ही सिद्ध करून दाखवलं संतांचं प्रपंच किती सुंदर आहे तर तो प्रपंच इतका सुंदर आहे की देवाला आवडला किती आवडला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला इतका आवडला की तो संतांच्या घरी राहायला आला बरं संतांचा फक्त प्रपंच नाही परमार्थ सुद्धा तितकाच आवडला जगद्गुरु तुकोबरायांनी शौचाला बसून भजन केलं कशाला शौचाला बसून भजन केलं पण त्या तुकोबरायांनी शौचाला बसून भजन केलं त्या तुकोबरायचा बुडवलेला गाथा जगद्गुरु तुकोबरायचा बुडवलेला गाथा 13 दिवसात पांडुरंग परमात्म्याला पाण्यातून वरती काढावा लागला हा परमार्थ आहे हा परमार्थ सुद्धा देवाला आवडला पण हे कशामुळे तुकोबराय म्हणतात या सगळ्यासाठी केलेलं भजन आणि त्या भजनामुळे देव हातात आला सापडला त्याला आम्ही हातात धरला अर्थात त्याला हृदयात साठवला त्याचा परिणाम आता कुठलीही चिंता भय आमच्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही अभंगाच्या पहिल्या सापडला
टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा. हा. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. ही निश्चिंती जी मला प्रपंचातली परमार्थातली मिळाली त्याचं एकमेव कारण आहे मला सापडला. काय सापडला ते काय महाराजांनी सांगितलं नाही, पण आपण अंदाज अनुमान प्रमाण लावूया. साठविला हरी सापडला हाती, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. साठविला हरी या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये हरी आला हाता, है की नाही, हरी आला हाता सापडला हाती, म्हणजे देव सापडला म्हणून मला ही निश्चिंती मिळाली. निश्चिंती म्हणजे काय? निश्चिंती म्हणजे कुठल्याच जीवनामध्ये कुठलीच चिंता शिल्लक न राहणं त्याला निश्चिंती म्हणतात. अशी निश्चिंती येणं, निश्चिंती येणं त्याला म्हणतात प्रपंच सुंदर होणं. आणि परमार्थ सुंदर होणं त्याला विरक्ती येणं म्हणतात. विरक्ती म्हणजे काय? तुकोबरांनी केलेली विरक्तीची व्याख्या संपत महाराज एवढी सुंदर आहे, सुनील बाबा. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले से. वमन, मी वमन कळतं का तुम्हाला? ए दीदी तुला वमन कळतं का? नाही, मी सांगतो ऐका बाय. आपण जर काही खाल्लं, माझ्याकडे पाय, आपण जर काही खाल्लं आणि 2 तास पोटात राहिलं आणि 2 तासाने पुन्हा तोंडावाटी बाहेर पडलं, त्याला काय म्हणतात? उलटी. आता मला मग सुईचेच सांगायचंय भाषेत तुम्हाला, पण उलटीच कळते तुम्हाला काय? तुम्हाला त्याला म्हणतात उलटी. त्याला वकरे म्हणतात, उलटी म्हणतात, त्याला ओमेट म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला वमन म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. दशमीचा दिवस होता आणि मग दशमीचा दिवस होता तर मंडळीनं त्याला सांगितलं तुम्ही कीर्तनाला चालले घरी, पण मग उद्या एकादशी बरं का, पोटभर जेवून या. मग दशमीच्या दिवशी तो पंक्तीला जेवायला आला तर मग तो साधारण असा 3 भाकरी खायचा, पण मग एकादशी दुसऱ्या दिवशी असल्यामुळे त्याने त्या दिवशी 4 भाकरी खाल्ल्या. उद्या एकादशी ना, मग पोटभर खाल्लं आदल्या दिवशी, मग 4 भाकरी खाल्ल्या. जेवण करून घरी गेला, कीर्तन झालं, घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, मंडळीने त्याला हाक मारली म्हणे बरं का एकादशी ध्यानात राहू द्या. ते म्हणे माझ्या ध्यानात आहे, काळजी नको करू. आंघोळ झाली, देवपूजा झाली, मंडळीला हाक मारली म्हणे ऐ मला कपभर चहा कर. मंडळीने चहा घेऊ नका, तुम्हाला उपास आहे, गलास भरून दूध घ्या, लाल जरद तापलेलं दूध आहे. मग तिनं असं गलास भरून दूध दिला. मग तेवढं दूध प्याल्यानंतर तो म्हणे गावात सप्ताह चालू आहे, मी चक्कर मारून येतो. मग गावात चक्कर मारायला आला, चक्कर विकर मारली, इकडं तिकडं पारायण बिरायण सगळं पाहिलं, वर्गणीचं हिशोब पाहिला, कुठं काय द्यायचं घ्यायचं काही असो, पण पाहून घेतला पाहिला. काही माणसाला तशी सवय राहते. तुमच्याकडं नाही कोणी, मला माहिती आहे, सगळे माणसं चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, इथल्या इथं आणून देतात, फिरायची गरज पडत नाही, बरोबर ना? जागेवर आणून देतात, चांगलं आहे, तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. आणि मग ते सगळं पाहिलं आणि मग परत तो दुपारी 12 वाजता घरी गेला. घरी गेल्यानंतर मंडळीने त्यांना पाहिलं म्हणे बरं का तुम्ही आले खरे, पण अजून शाबूस तांदूळ भिजेल नाही, शाबुदाना भिजलेला नाही. मग तुम्ही जर शिक बसवला, ते म्हणे बसतो काय हरकत नाही. मग तो बसला. मग ती म्हणे शाबुदाना भिजूस्तोवर तुम्हाला मग शेंगदाणे देऊ का खारे करून? ते म्हणे कर. मग तिने अशी उगच उलशी का अर्धा किलो शेंगदाणे खारे केले आणि असं उग बारका खडा दिला पावशेरचा गुळाचा, तेवढा खा म्हणे. पण ते खातच होता. तर खाता खाता गंमत अशी झाली की ते मोसंब्या कोणीतरी आणून द्यायला होत्या वानोळा. त्यांनी पाहिलं पिवळ्या धमुक मोसंब्या. ते म्हणे अगं मोसंब्या आहे का गं? म्हणे हा मोसंब्या आहे. म्हणे आणि इकडं त्याच्यातल्या 3-4 मोसंब्या खाल्या. तवर साबुदाणा भिजला. मंडळी म्हणे भिजला साबुदाणा, मग देऊ का परतून? आता एखादं म्हणतो जाऊ दे खाले शेंगदाणे पाहू नंतर. तसं नाही, जाऊ दे बाबा येळाच्या पोटात कधीतरी फराळ करायचंच आहे, परत परत परत. मग तिनं परतून घेतलं. मग पहा आपल्या घरात गॅसला 2 मुंडकी राहतात, म्हणजे बर्नर म्हणतात त्यांना. एका मुंडक्यावर तिनं साबुदाणा परतायला घेतला आणि दुसऱ्या मुंडक्यावर शेंगदाण्याची आमटी बनवायला घेतली. तुमच्याकडे काय म्हणतात तिला? झिरकं म्हणतात. काही भागात झिरकं म्हणतात, काही भागात शेंगदाण्याची आमटी म्हणतात, काही भागात त्याला तिकडं मालेगावकडे गेलं तर बट्ट म्हणतात, त्याला बट्ट म्हणतात. आणि आपल्या सगळ्यांच्या भाषेमध्ये त्याला खळगुट म्हणतात शेंगदाण्याचं. खरं आहे खोटं आहे? शेंगदाण्याचं खळगुट तो बनवायला घेतला. मग तो बनवला तर मग मंडळीनं साबुदाणा वाढायला सुरुवात केली. म्हणे घ्या बसून. मग तो बसला. बरं बसला म्हणजे तो काही उठून नाही बसला संपत महाराज, तो पलंगावून असा खाली सरकला. तुम्ही पहा, म्हणजे लक्षात घ्या, तुमचं चित्र लक्षात येईल. आणि बसला. बसल्यानंतर मग ते साबुदाणा घेतला, तसं उगं उलशिक साबुदाणा माझ्या हाताकडे पहा, असं उलशिक साबुदाणा वाढला आणि झिरकं दिलं. झिरक्याची वाटी पाहिली का? पातेल्याच्या तोंडावणी वाटी अशी उडी, झिरकं दिलं. त्याच्यानंतर त्या मिरच्या होत्या, तुमच्याकडे आहे की नाही काय, त्याच्या पोटात चिरेल राहत्या, त्याच्यामध्ये त्या 15-1 मिरच्या दिल्या. राजगिऱ्याचे लाडू दिले 12-13. ते याचे बोटकं होते, कायचे खजुरीचे 23-24 बोटकं दिले, 25-30 बोटकं दिले. खजुरीची बोटकं दिले. पापड्या तळलेल्या होत्या, त्याच्यामध्ये काही बगरीच्या होत्या, काही साबुदाण्याच्या होत्या, काही आपल्या ते बटाट्याचे ते चिप्स म्हणतात, ते बटाट्याचे चिप्स होते, काही आपल्या त्या नागलीच्या नागलीच्या चालत आहेत का उपास? नाही नागलीच्या नव्हत्या.
नाही दुसऱ्या होत्या, नाही नागलीच्या नव्हत्या, दुसऱ्या अशा 5-7 प्रकारच्या पापड्या होत्या अशा. हा उपासाला चालत त्या अशा सगळ्या ताट भरून दिलं. एवढं मोठं ताट त्याच्या पुढे आणून ठेवलं. बरं ते त्याने आणून ठेवलं, नंतर लगेच त्याने पाणी बिनी फिरावं का ते त्याच्यातला धोरणातलाच नव्हता तो. लगेच बसला, लगेच जेवायला बसला तर प्रसाद चालू केला. फराळ चालू झालं. निम्मार्ध फराळ झालं असेल. निम्मार्ध झाल्यानंतर मंडळी तिकडून किचनमधून म्हणली, का हो तुम्हाला जर दही देऊ का? हा तुम्हाला सांगतो दही देऊ का म्हणल्यावर तर इतका गरम झाला. ते म्हणे, अरे तुला अक्कल आहे का? हा अरे साबुदाण्या संग उपासा तापासाला दही नाही खायचं, मग कधी खायचं का ग? हा निकडं. इतकी गडबडून गेली. ती म्हटली, बाई इळणमाळ सकाळपासून उठल्यापासून राब 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 राबावा, यांच्या माड्याला गरम गरम खिचडी करून द्यावं, तरी माणसं डाफरत येत. काय करावं बाई माणसाला? त्याच्या हातात त्याच्या जसा दयाचा डबा उचलला तसा त्याच्या पुढे आणून ठेवला. तिनं जसा दयाचा डबा ठेवला तसा किचनमध्ये पाय आपटीत गेली. केळाची फणी पाहिली. तिला वाटलं बाई हे केळाची फणी पाहिल्यावर तर मारायला बसला. तुम्हाला कळलं ना? जशी फणी उचलली तशी त्याच्या पुढे आणून ठेवली. त्याच्यातले त्याने 2-4 केळ खाल्ले. एवढं सगळं खाल्ल्यानंतर मग मला आता खरंच सांगा, तो परत गावात आला असेल का? नाही. तो तिथून जसा उठला तसा पलंगावर बसला. आणि पलंगावर बसला तसा झोपला. पण झोपला म्हणजे खाली पडून नाही झोपला. तो आधी झोपला आणि मग खाली पडला. ते झोपण्यातले पण 2 प्रकार आहेत. मग तो झोपला, झोपी गेला. आणि मग तो झोपी गेल्यानंतर मग कसं 4 वाजता 5 वाजता मंडळीला हरिपाठाचा इकडून, चला हरिपाठाची वेळ झाली, चला वारकरी ग्रामस्थ मंडळीने चला, असं मंडपातून आवाज यायला लागला. तर मंडळीने त्यांना सांगितलं, उठा उठा पटकन, हरिपाठाचा आवाज येऊ राहिला, उठा पटकन, जायचंय गावात, उठा. तो उठला. आणि उठला तर त्याने असं पोट चुळीत उठला. तो म्हणे, बरं का मलाही पोट डांबरलं. आता डांबरण नाही तर काय, म्हणजे सरूच राहिलाय जनावरांनी साऱ्या सकाळचा. खायला काही माप आहे का? मला कळत नाही माणसं नेमकं खायच्या हिशोबात कमून वागत येत नाही. बरं मला काही खाणं का पळून चाललं कुठं का काय काही कळत नाही. मागच्या एकादशीला तुम्हाला मी सांग निखिल दादा, मागच्या एकादशीला माझ्या कीर्तनाला पुढे एक जण बसेल होता. काहीतरी विनोद झाला तर त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला. काय खाण्याची पद्धत आहे का नाही? मला कळत नाही का साबुदाणा पळून चालला का काय, पंक्तीवाले पळून चालले माणसं तिथे काय केवढं चाललं. काही खाण्याचा आजपेच धरती नाही, काही नाही. निसते काही तर निवळ पंक्ती पाठानेत, निवळ खायला जन्माला आले का काय असे ध्यानात नाही. आता 9 ते 11 मला खरं सांगा, माळसाकोऱ्याची लोकसंख्या इतकीच आहे का? जास्त आहे की नाही? खरं सांगा, जास्त आहे की नाही? 5-6 हजार आहे काय? 5-6 हजार. इथं ऐकतं लोक, इथं नाही तेवढं लोक. मग आता चला बाबा 9-10 दिवस आपल्या गावात सप्ताह आहे बाबा, मग आपण आता मापात जेवण करी जाऊ का काही कीर्तन ऐकायला जाऊ? तसं नाही. जेवायला बसले का आजपेस देणं धरीत नाहीत. इतके जेवत येत का मग त्यांना उठूशीच वाटत नाही, तिथंच पडून घेतात. मग काही धोरण धरायचं बाबा का आपण थोडंसं जीव कीर्तन ऐकायला जाऊ, लईच भूक लागली तर परत आल्यावर जीव. तसं नाही, आजपेस नाही. इतकं जेवला तर तो म्हणे मा पोट डांबरलं. मंडळी म्हणे मग काय करू आता? ते म्हणे मला का नाही कोरा चहा कर आणि लिंबू पिळून दे. काय पाहू राहील तुम्ही? तिनं असा कप भरून कोरा चहा लिंबू पिळून दिलं. तिने जवळजवळ 5 वाजता लिंबू पिळलेला चहा घेतला. सुनील दादा 5 वाजता लिंबू पिळेल कोरा चहा घेतला, लेमन टी म्हणतात त्याला. तर 5:30 वाजता त्याला डळमळल्यावानी व्हायला लागलं. आणि 5:45 वाजता त्याला मळमळल्यावानी व्हायला लागलं. नाही ते गावगाव राहते ते, असं काही नाही. सगळीकडे माणसं आहे आमच्याकडे. आणि मग त्याला बरोबर 5:45 वाजता डळमळल्यावानी, 6 वाजता मळमळल्यावानी व्हायला लागलं. बरोबर 6:15 त्याला डळमळल्यावानी मळमळल्यावानी डळमळल्यावानी मळमळल्यावानी झालं. आणि 6:30 भडा 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 भडा. आता मला सांगा, ते जे पोटातून त्याच्या बाहेर पडलं त्याच्याकडे पाहून आपल्याला कसं वाटत? असं वाटतं का लय भारी बुवा? वाटतं का? असं वाटतं का? खरं सांग, असं वाटतं का? नाही वाटत ना. किळस येते त्याच्याकडे पाहून. काय ते किळस येते त्याच्याकडे बघून आम्हाला तिरस्कार येतो. किळस येते. ऐका तुकोबरायचं वचन ऐका. तुकोबराय म्हणतात त्या उलटीकडे बघून जेवढा तिरस्कार, त्या जेवढी किळस, जेवढा वैताग आम्हाला येतो, तेवढाच वैताग, तेवढाच तिरस्कार आणि तेवढीच किळस ज्या दिवशी प्रपंचातल्या विषयाकडे पाहून येईल त्या दिवशी समजून जायचं आमचा प्रपंच सुंदर झाला. तुकोबरायचा प्रपंच तेवढा सुंदर झाला. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे.
तुकोबरायला स्त्रिया दिसत नाही, धन दिसत नाही. आता जळी तळी काष्टी पाशानी फक्त आणि फक्त देव दिसतो आणि तो देव माझ्या हातात सापडल्यामुळे नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. आता हेवा देवा सुद्धा नाही, सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा. आता कुणाचा हेवा नाही, कुणाचा दावा नाही, आता कुणाचंच काही माझ्याकडे शिल्लक राहिले नाही. मी निश्चिंतीला पावलो. या सगळ्याचं कारण देव हातात आला, सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. पण हे सगळं कशाच्या जोरावरती, हे सगळं तुम्ही कशाच्या जोरावरती प्राप्त केलं? तुकोबराय सांगतात फक्त आणि फक्त भजन. इतकं भजन की त्या भजनाला काही माप नाही. उठलं की भजन, झोपलं की भजन, स्वप्नात सुद्धा भजन. एवढं भजन आपल्याला जमणार नाही. आपण काय करावं? कामामध्ये काम काही म्हणा, राम राम असं भजन आपण केलं पाहिजे. संत सांगतात की आम्ही अखंड भगवंताचा अखंड, जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा. असं अखंड भजन संतांनी केलं. आपल्याला जमायचं नाही, पण आपल्या उद्धाराचा मार्ग संतांनी दिला. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा किंवा लागोनी पाया विनवितो तुम्हा. करे टाळी बोला मुखी नाम, एवढंच नाही तर वरडून सांगितलं, हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. पण इतकं संतांनी अंतकरणापासून सांगून सुद्धा आपण ऐकलं काय? माना आली ते नको म्हणते. एवढं सांगून सुद्धा ऐकलं नाही. बरोबर आहे तुमचं. इतकं सांगून आपण ऐकलं नाही. मग त्याच्या पुढे जाऊन नाथ म्हणाले, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. एका जणाभरी आमचे काय बांधाईल, एका जणाभरी आमचे काय बांधाईल, आमचे काय बांधाईल, काय बांधाईल, पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे दादा, वर्तमान बोलू आता वर्तमान खोटे, बोलू आता वर्तमान खोटे, खोटे दादा वर्तमान, वर्तमान खोटे, बोलू आता वर्तमान, बोलू आता वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, अवगा अवगा दांगड देंगा ग, 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 अवगा दांगड देंगा ग. नको 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 गालू पिंगा, नको 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 गालू पिंगा ग, नको 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 गालू पिंगा, नको नको गालू पिंगा ग, नको 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 गालू पिंगा ग, नको 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 गालू पिंगा, नको 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 गालू पिंगा ग, नको नको गालू पिंगा ग. घेता जाना तुम्ही घेता जाना प्रिवाल्याचा गायो, घेता जाना तुम्ही घेता जाना या गा मनी गा दाता दातवाला घ्या ग कुंकू 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 का कोणी काळा म्हणे, कुंकू का कोणी काळा म्हणे, कुंकू का कोणी काळा म्हणे, दाता दातवाला घ्या
त्यांच्या मुरळीचा पाहू नका पडाल नरकाद्वारी पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा माझा बोध बुद्धली ज्ञान उजळा बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा माझा बोध बुद्धली ज्ञान दिवटी उजळा मल्हारीची वारी 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 काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं एका मुसलमानाची सुड अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुड अरे त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माळसा माता की म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 डौर फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका तुम्ही डुगडुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुग डुग ऐका फिरवितो तुम्ही डुगडुगु ऐका तुम्ही डुग डुग ऐका ऐका डुग ऐका डुगडुगु ऐका सर्वांनी टाळी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलत देखा पिंगळा महाद्वारी देखा पिंगळा महाद्वारी मला फक्त नाथांचं वचन सांगायचं होतं पण हे पुढचं सगळं म्हटलं त्याचं कारण असं आहे मला असं कळलं नाशिक जिल्ह्याला पिंगळ्याशिवाय होतच नाही दमच पडत नाही बा म्हणून म्हटलो नाथ म्हणाले की एका जनार्दनी आमचे काय बा जाईल नाही का आमचं काय जायचं त्याच्यामध्ये ज्याचं जायचं त्याचं जाईल आमचं सांगायचं काम आम्ही सांगितलं आम्ही अंतकरणापासून सांगितलं भजन करा पण नाही ऐकलं तर एका जनार्दनी आमचे काय बा जाईल संतांचं काही जायचं नाही म्हणून तर मार्ग सांगितला अनुभवातून सांगितला तुकोबराय सांगतात एवढं सगळं मिळालं त्याचं एकमेव कारण अभंगाचं शेवटचं चरण आहे ओ तुका मने काम तुका मने काम तुका मने काम तुका मने काम
समाधान वा वा जय हो हे समाधान समाधान थोड़ा बाबा मोकळा करा थोडा, मोकळा करा थोडा, ऐकायला येऊ द्या. इंद्रिय
इंद्रियाचे समाधान 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 तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम. तुकोबराय म्हणतात हे सगळं मिळालं त्याचं एकमेव कारण आहे भगवंताचं नाम. ते कोणतं नाम आहे ते आपण सगळे मिळून एकदा घेऊया. विठोबा रघुमाई हरी निश्चिंती नाही धावा घेतो पण इंद्रियांचे समाधान सांडेला हेवा अवघा संचिताचा ठेवा. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम नाही धावा घेत म्हणा इंद्रियांचे समाधान. कोणला मला आहे का महाराजांना आपल्या प्रताप महाराजांना बरोबर ना प्रदीप महाराजांना आपले मृदंगाचार्य यांना खानगाव थडी या ठिकाणून कलाकार रसिक असलेले आमचे सर्वांचे दशरथ भाऊ यांच्या वतीने 500 रुपये. आता सध्या मायक ठेवतो नंतर मायकून घ्या महाराजांना एकदा जोरदार टाळी वाजवा. वाह जय हो. धन्यवाद. नाही धावा घेत तसं यांनी काय केलं तुमचं मग यांना 500 नंतर बर बर तुमच्या सप्त्याच्या वेळेस द्या भरून मग काय
नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. देव मिळाला, आता इंद्रिय कुठे धाव घेत नाही. ते एकमेव नाम आम्ही आयुष्यभर घेतलं म्हणजे भगवंताचं, विठ्ठलाचं नाव, 3 अक्षरी नाव, सोपं नाव. विठ्ठल 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 म्हणा, जीवाचं कल्याण करून घ्या. अशा नामाने माझा उद्धार झाला. जगद्गुरु तुकोबर असं सांगतात. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, बरोबर आहे, संतांचा प्रसाद आहे, नवरात्री आहे, तसं रात्रभर चाललं पाहिजे कीर्तन, पण नको. आपल्या सगळ्यांकडे पाहून मला असं वाटतं सकाळी पण पारायण आहे, म्हणून आपल्या सर्वांना 9:30 11:30 वाजता जरा वेळ माझ्याकडून तुमचा जास्त घेतला गेला. मी उभा राहिलो उशिरा म्हणून तुमचे 10-20 मिनटं मी जास्त घेतले. त्याच्यासाठी मी तुमची सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. सेवेल या ठिकाणी पूर्णविराम देईन. पुढच्या वेळी नाही बोलवलं तर समजून घेईन तुम्हाला आवडलं नाही, म्हणजे हे वेळ जास्त घेतलं. काही काही माणसांना नाही आवडत. विनोद केला बरं का, विनोदाने समजून घ्या, विनोदाने घ्या. नाही आवडत, जास्त वेळ झालेला काही लोकांना पसंत पडत नाही. आणि आहे, वेळेतही चाललं पाहिजे, वेळेची मर्यादाही असली पाहिजे, कारण पूर्ण सगळे कार्यक्रम वेळेवरती मर्यादित असतात. सकाळी उठून पुन्हा पारायणाचाही कार्यक्रम आहे, आणि म्हणून तरीसुद्धा म्हणूनच मी जास्त वेळ घेतला. त्याच्यासाठी आपल्या सर्वांची दिलगिरी पुनश्च एकदा व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. माझे सगळे सहकारी, जिवलग सहकारी, त्यामध्ये आदरणीय उद्धव महाराज असतील, आमचे संपत महाराज असतील, आमचे सुनील महाराज असतील, या सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी कोटी भावाने वंदन करतो. माझे जिवलग मित्र परमेश्वरजी महाराज, त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. आणि सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली